राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास पुन्हा केला जाणार आहे आणि या संदर्भात पोलिसांनी कोर्टाला पत्र दिले। परंडा ड्रग्ज प्रकरणी प्रयोगशाळा तपासणी ड्रग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडला असल्याचा दावा पोलिसांनी केला। गेल्या 7 दिवसांपासून छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आणि या अभियानात महिला कमांडोंनीही सहभाग घेतला। मोहिमेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला। चंद्रपूरमध्ये पालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडलं जाणार आहे। शहरात 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना केली जाईल। यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून विमानसेवा सुरू होणार आहे, तर 16 मे पासून विमानसेवेचं बुकिंग सुरू केलं जाईल। आठवड्यातून 2 दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार आहे। आवक वाढल्यानं आंब्याच्या दरात घसरण झाली आहे। देवगड रत्नागिरी हापूस 700 रुपये ते 1200 रुपये, तर कर्नाटकी 200 ते 400 रुपये प्रति डझन दराने विकला जातोय। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मोठं आंदोलन केलं। पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचा विकास आराखडा तयार करताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। कुरवाड रोड ते गुरुदेव हॉटेल दरम्यान डिवायडर रंगवण्याच्या कामासाठी लाखोंचं बिल काढण्यात आलं। दरम्यान या रस्त्यावर डिवायडरच नसून केडीएमसीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय। या भ्रष्टाचाराविरोधात ब्रश आणि कलरची बादली घेऊन स्टेशन परिसरात मनसेने आंदोलन केलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशीमीरा उड्डाणपूल गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे। पथदिवे बंद असल्यानं अपघाताचा धोका निर्माण झाला। दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। मुंबईतल्या बांद्रातील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली। बांद्राच्या लिंकिंग रोडवर हे शोरूम आहे आणि या आगीत शोरूमचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेतील वाहनं हटवण्यात येणार आहेत आणि त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे। 20-30 एप्रिल ते 2 मे दरम्यान लिलाव पार पडणार आहे। पुण्याच्या भवानी पेठमध्ये हॉर्न वाजवल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली। हाणामारी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली। दरम्यान हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर अज्ञाताचा मृतदेह आढळला आणि यामुळे परिसरात खळबळ उडाली। पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। बदलापूरमध्ये भर दिवसा उल्हास नदीचं पाणी चोरी केल्या जात असल्याची माहिती समोर आली। दरम्यान पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अबरनाथच्या ठाकूरपाडा उंबरवाडी गावातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालिका हद्दीत मोडणाऱ्या या गावांमध्ये पाणी योजना नाही, त्यामुळे 12ही महिने विहिरीच्या पाण्यावर या गावकऱ्यांना अवलंबून राहावं लागतं। दरम्यान आता विहिरीनं तळ गाठला, त्यामुळे ग्रामस्थ पाणी टंचाईने त्रस्त झाले। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। संतप्त महिलांनी नगरपंचायतीवर हांडा मोर्चा काढला। शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय। नुकसान झाल्यानं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला। पंढरपूरच्या गुरसाळे गावात भीमा नदीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले। औद्योगिक केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडलं जाणार आहे आणि यासाठी 1,80,00,000 रुपये खर्च करण्यात आला। समाज माध्यमावर बनावट शस्त्र घेऊन रील तयार करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणावर कारवाई करण्यात आली। रील बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान त्याच्याकडून बनावट शस्त्र जप्त करण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकमचं उत्पादन घटलंय। वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे फळ उत्पादनावर परिणाम झालाय। दरम्यान प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। उसळामधील राजा टॉवर ते खडका गाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आला आणि तातडीनं दखल घेत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं बौद्ध समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। महाबळेश्वरमध्ये शासनाच्या वतीनं महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 2 ते 4 मे या दरम्यान होणाऱ्या महापर्यटन महोत्सवासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत। परभणी जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। पाण्याच्या अभावाने पिकांचं मोठं नुकसान झाले। दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली।
सांगलीमध्ये गायींची तस्करी करणारं वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. यावेळी वाहन पलटी झाल्यानं काही गायींचा मृत्यू झाला. दरम्यान वाहन चालक फरार झाला. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. दरम्यान पुराच्या पाण्यात गाय अडकली होती. नागरिकांनी गायीला सुखरूप वाचवलं. एकीकडे नांदगाव मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणारा नागासाख्या धरणाने तळ गाठला असून धरणात जेमतेम पाणीसाठा उरला. तर दुसरीकडे परिसरातील शेतकरी अवैधरित्या शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाणी उपसा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पुण्यात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्याच्या दरात घट झाली आहे. आंब्याची आवक वाढल्यानं दरात घट झाली आणि यावेळी हापूस आंब्याला 500 ते 800 रुपये इतका दर मिळतो. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्याला मोठी मागणी आहे. मालेगाव मनमाडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. दर आवाक्यात असल्यामुळे सण साजरा करणाऱ्यांना दिलासा मिळाला. दोडामार्गमधील साटेली बेडशी इथे अवैध मदारसा उभारून तिथे एक मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता आणि हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी युवक आक्रमक झाले. स्थानिकांनी दोडामार्गच्या तहसीलदारांची भेट घेऊन अनधिकृत मदारसा हटवण्याची मागणी केली. चिपळूणच्या येलोंदवाडी धरणाच्या कामाला वेग आला. 80% काम पूर्ण झालं आणि यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला. सांगलीच्या आष्टीमध्ये सागर शिंदे यांच्या शेतातील झाडावर लिंबू, बाहुली, दोरा आणि टाचण्या बांधल्याचं निदर्शनास आलं आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील छत उडाली आणि तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चिपळूणच्या ग्रामीण भागात सिमेंट ट्रीटेड बेस रोडचा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि यामुळे रस्त्यांचा दर्जा आणि आयुष्य वाढण्यात मदत होणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावच्या अंमळनेर इथे मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. यासाठी 100 किलो आंब्यांचा वापर करण्यात आला. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याकरता कराडकर सज्ज झालेत. कराड शहरातील चौकात शिवरायांचे देखावे उभारण्यात आले. पंढरपूरमध्ये मंगल कलश रथयात्रेचं आगमन झालं आणि यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. सोलापूरच्या मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीकरता हा पुरस्कार देण्यात आला. अहिल्यानगरच्या चौंडी गावात येत्या 6 मेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आणि बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केली जाणार आहे. दापोली शहरात कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मोठ्या संख्येनं कीर्तन महोत्सवात नागरिकांनी सहभाग घेतला. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात दलित संघटनांनी शांती मोर्चा काढला. बिहारच्या बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने लाक्षणिक उपोषण सुरू केलं. कर्मचाऱ्यांची कामं निकाली निघत नसल्याचा आरोप संघटनेनं केला. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. आंदोलनातून PMRDA DP रद्द केल्याचा निषेध करण्यात आला. DP रद्द करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र गौरव यात्रा काढण्यात आलेली ही रथयात्रा रायगडात दाखल झाली आहे. पोलादपूर महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. 1 मे रोजी मुंबईत यात्रेचा समारोप केला जाणार आहे. पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला. 3 तिघाडा काम बिघाडा असं सगळं सुरू आहे. अमित शहा येऊन गेले तरी तोडगा नाही. यांना जनतेशी काही घेणं देणं नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली. पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. 2 जिल्हे राहिलेत, तिढा लवकर सुटेल असं बावनकुळे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का बसलाय. 2 माजी मंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात जाणार आहेत. भारत मातेचे पांग फेडणारा
हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून घडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला. सांगलीत मातोश्री भाजीपाला विक्रेता संघाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी आशा भोसलेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला देत पूर्वीची शिर्डी आणि आत्ताची शिर्डी यात फार मोठा बदल झाल्याची भावना व्यक्त केली. अहिल्यानगरच्या राजूर गावातील अनेक नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. दरम्यान आमदार किरण लहामटेंनी याचा आढावा घेतला. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आमदार अमोल मिटकर यांनी महोत्सवात भजन गायलं. जळगाव जिल्ह्यात बीडीओच्या नावाने 15,000 रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली. तर कामात तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुण्याच्या सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि यामुळे पुण्यातील वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. लाचखोरीला कंटाळलेल्या हतबल आमदारानं अधिकाऱ्यांना अजब ऑफर दिली आहे. 50 लाख आणून ठेवतो, त्यातून लाचेची रक्कम काढून घ्या असं वक्तव्य आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलंय. पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट हॅक करण्याची पाकिस्तानकडून प्रयत्न झाला. सुरक्षा यंत्रणांकडून याची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे. पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवर संशय वाढला. झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत आढळून आली. हल्ल्यानंतर घरी गेल्याचं झिपलाईन ऑपरेटरने दावा केलाय. तसंच झिपलाईन ऑपरेटरने 5:30 वाजता एक फोन केल्याचं उघड झालंय. त्यामुळे झिपलाईन ऑपरेटरची एनआयएकडून चौकशी सुरूच राहणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे डिजिटल फुटप्रिंट्स तपास यंत्रणांच्या हाती लागले. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर सोशल मीडियावर दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. दहशतवाद्यांनी रेजिस्टन्स टाईम नावाचा सोशल मीडियावर ग्रुप तयार केला होता. जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणारे एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाही. पहलगाम हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हल्ल्यातल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सलग 4थ्या दिवशी पूंछ महामार्गावर शोध मोहीम सुरू आहे. डोंगराळ भागात एसओजी पथकाकडून कसून तपासणी केली जाते. भारताकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची भंबीरी उडाली आहे. पाकिस्तानने आता जैसलमेर सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली. जैसलमेर सीमेवर 2500हून अधिक पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले. कोल्हापुरात दहशतवादी संघटनांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनर लावले. पोस्टरवर अफजल खानाचा वध दाखवत नाव विचारूनच इथून पुढे खरेदी करा असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं. पुण्याच्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन केलं आणि यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली. 26 वर्षांनंतर पर्यटकांवर हल्ला झाला हे अपयश लपवण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं असा आरोप वडेट्टीवारांनी केला. माझ्या बोलण्याने भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो अशी दिलगिरी वडेट्टीवारांनी व्यक्त केली.